विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपावर गेल्या होत्या। त्यावेळी राज्यभरात विविध आंदोलनं झाली, मात्र शासनाकडून कोणतीही मागणी मान्य झाली नाही। त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शासकीय कामांवर बहिष्कार घालण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलाय। राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना भरीव स्वरूपाची मानधनवाढ जाहीर केली होती। आशा सेविकांपेक्षा अंगणवाडी कर्मचारी जादा काम करतात, त्यामुळे दरमहा 10,000 रुपये मानधन मिळावं, पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत। त्यासाठी गेल्या वर्षी बेमुदत संप करण्यात आला, पण शासनाने अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। त्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार निदर्शनं करण्यात आली। मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मासिक सभा आणि शासकीय कामांवर बहिष्कार घालण्याचा इशारा कॉम्रेड अप्पा पाटील यांनी दिलाय। आंदोलनात अनिता माने, अर्चना पाटील, कुंदा बडबडे, जयश्री पाटील, विद्या कांबळे, SB अंबी यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते।